समाजसेवकाकडून केलेल्या तक्रारी, महिन्याकाठी निर्धारित करावयाच्या केसेस आणि ज्यांचे हप्ते थकले त्यांच्यावर होत असलेली कारवाई हे नित्याचेच झाले. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुका हा रेती तस्करीसाठी खडकपूर्ण धरण परिसरातील मेहुणा राजा मंडळ अंतर्गत येणाऱ्या धरणखाटा, कल्याण गव्हाण, सिनगाव, जहागीर, गारगुंडी, सुलतानपूर आणि स्वतः मेहुणा राजा या मंडळाला अधिकारी म्हणून जो येईल तो जिल्हाधिकारी यांच्यापेक्षा जास्त कमाई करतात. एखाद्या तक्रारकर्त्याकडून आलेल्या तक्रारीवर 1-2 कारवाई करून धरणातून रेती उपसा करणाऱ्या बोटी फक्त नावालाच फोडायच्या. त्यातही अधिकारी यांची हात मिळवण्याची शक्यता असते, कारण बोटीतील फक्त लाकडी फळ्या उडवल्या जातात. बोट जशीच्या तशी राहते. कारवाई केली म्हणून सर्वत्र बातम्या प्रसिद्ध करून घ्यायच्या. परत ये रे माझ्या मागल्याप्रमाणे पुन्हा रेती उपसा सुरू. सदर अवैधपणे बोटीद्वारे रेती उपसा करून वाहनाद्वारे वाहतूक करत असताना जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता खड्डेमय झाल्याने अपघात प्रवस्थळ बनतो. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा.